मागच्या काही दिवसांपासून आपण जर का पाहिलं तर जे राज्याचे मंत्री आहेत, जे सरकारचे सत्ताधारी मंत्री आहेत त्यांच्यावरच किंवा मग त्यांच्या निकटवर्तीयांवर कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप जे होत आहेत ते आपण सर्वच जण पाहतोय। आणि आता उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या वडिलांच्या कंपनीवरच त्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला जातोय। नेमकं हे प्रकरण काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग 66च्या डांबरीकरणाच्या कामामध्ये कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप जो आहे तो आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही याचिका जी आहे ते रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष यांनी दाखल केलेली आहे आणि मिलिंद कीर असं त्यांचं नाव आहे। त्यांनी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे आणि विशेष म्हणजे ज्या कंपनीवर या डांबरीकरणाच्या कामामध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे, कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे, भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात जो आलेला आहे ती कंपनी मंत्री उदय सामंत यांच्या वडिलांची आहे। मिसर्स RD सामंत कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड असे या कंपनीचं नाव आहे आणि या कंपनीनं डांबरीकरणाच्या नावाखाली मुंबई गोवा महामार्गाच्या पॅचवर्क मध्ये जे काही डांबरीकरण करण्याचं काम होतं त्यामध्ये डांबर न वापरता कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप जो आहे तो याचिकेतून करण्यात आलेला आहे। ही जनहित याचिका मिलिंद कीर जे रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांनी दाखल केलेली आहे आणि या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य जे न्यायाधीश आहेत अलोक आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी या याचिकेची गंभीर दखल घेऊन याबाबत जी सुनावणी आहे ती घेतलेली आहे। पुढील सुनावणी आता 9 एप्रिलला घेतली जाणार आहे, परंतु त्यांनी आदेश दिलेले आहेत म्हणजे या नोटिसा ज्या आहेत या संपूर्ण भ्रष्टाचार प्रकरणात त्या मात्र बजावण्यात आलेल्या आहेत। MIDC ला एक नोटीस गेलेली आहे, तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे। तसंच या याचिकेत असंही म्हणण्यात आलेलं आहे जी ही कंपनी आहे ही कंपनी जितकी जबाबदार आहे, या कंपनीतील जे कर्मचारी आहेत ते जितके जबाबदार आहेत तितकेच जे सरकारी अधिकारी आहेत ज्यांनी या संपूर्ण भ्रष्टाचाराकडे कानाडोळा केला त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी या याचिकेमधून करण्यात आलेली आहे। नेमके या याचिकेमध्ये कोणते आरोप करण्यात आलेले आहेत, कोणते अधिकारी आहेत ज्यांची नावं या आरोपपत्रामध्ये या याचिकेमध्ये दाखल करण्यात आलेली आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नेमके हे आरोप काय आहेत? मुंबई गोवा महामार्गात कोट्यवधी रुपयांच्या डांबर घोटाळ्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आलेला आहे। तळंगकाटे ते वाडेक दरम्यान खड्ड्यांच्या पॅचकाम कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। तसंच RD सामंत कंपनीनं महामार्गावर डांबर न टाकताच कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आलेला आहे। तसंच निवडी जयगड रस्त्यासाठी वापरलेल्या डांबराच्या बिलांवर सरकारी मोहर न उमटवताच ही बिलं पुन्हा कंपनीला देण्यात आली आहेत। कंपनीनं पुन्हा तीच बिलं दाखवून महामार्गावर डांबर वापरल्याचं दाखवलं आणि 8.5 कोटींपेक्षा अधिक रक्कम सरकारकडून उकळली अशा प्रकारचा आरोप या याचिकेत करण्यात आलेला आहे। आता या याचिकेमध्ये आरोप करण्यात आलेले अधिकारी कोण कोण आहेत तर LP जाधव कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी, तसंच RP कुलकर्णी हे देखील उप अभियंता आहेत, रविकुमार बैरवा हे लेखापाल आहेत, तसंच KS रहाटे शाखा अभियंता आहेत, स्नेहा प्रदीप मोरे यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत, तसंच JH धोत्रेकर हे उप अभियंता आहेत। यांच्यावर देखील या याचिकेत म्हणजे हे जे नाव आहे आरोप करण्यात आलेले अधिकाऱ्यांची ही सर्व नावं आहेत आणि त्यांच्यावर हे आरोप करण्यात आलेले आहेत। थोडक्यात या संपूर्ण प्रकरणावरून आता उदय सामंत यांना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांना याबाबत प्रश्न विचारले जात आहेत आणि उदय सामंत यावर काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु जे विरोधक आहेत त्यातील विजय वडेट्टीवार यांनी मात्र यावर टोला जो आहे यावर आरोप जे आहेत ते केलेले आहेत। त्यांनी सांगितलेले आहे की संपूर्ण यंत्रणा जी आहे म्हणजे संपूर्ण महायुती सरकार जे आहे तेच भ्रष्ट आहे आणि त्यामुळे यांच्यावर कारवाई होईल असं वाटत नाही। नेमकं वडेट्टीवार काय म्हणालेत ते आपण जाणून घेऊया। या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणालेत, सगळेच घोटाळेबाज आहेत, कितीही घोटाळे केले तरी सरकारच यांना संरक्षण देणार आहे। कोणीही कितीही घोटाळे करा, कोण काय वाकडं करणार आहे अशी यांची भूमिका असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। या सगळ्यांच्या मागे न्याय यंत्रणा आहे, मीडिया आहे आणि एजन्सी देखील आहे। तुम्ही काहीही केलं तरी तुम्हाला हात लावणार नाही, पण विरोधकांनी काही थोडं जरी केलं तरी त्यांना सोडणार नाही अशी सरकारची भूमिका असल्याची टीका देखील वडेट्टीवार यांनी केलेली आहे।
याची चौकशी करायची याचिका झाली ते योग्यच आहे. अधिवेशनात आम्ही या संपूर्ण प्रकरणावर जाब विचारणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या बाबतीत आपण जाणून घेतलं, तसंच तानाजी सावंत यांच्या संदर्भात देखील अनेक आरोप केले जात आहेत. तसंच माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत त्यांच्या संदर्भात देखील आरोप केले जात आहेत. आणि आता तिसरं नाव जे समोर आलेलं आहे ते उदय सामंत यांचं आहे. उदय सामंत यांच्या वडिलांच्या कंपनीवर कोट्यवधीचे आरोप करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता अधिवेशन सुरू आहे आणि हे अधिवेशन सुरू असताना विरोधक आता जे उद्या अधिवेशनाचा जो दुसरा आठवडा सुरू होईल त्यामध्ये विरोधक काय आरोप करतात, कशा प्रकारे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात, उदय सामंत यावर काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.